रसिक हो, सुस्वागत. साहित्याच्या पारावर या लेखक वाचकांच्या साहित्यिक गप्पांनी रंगलेल्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मनी मानसी आणि गझल गाथा अशी 2 पुस्तकं घेऊन आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्या भेटीला आलो आहोत. समर्थांनी म्हटलंय, दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. दिसा माझी लिहिण्याचा वसा घेतलेल्या 2 लेखिका नमिता कीर आणि संगीता अरबुने आणि अखंडित वाचनाची कास धरलेले 2 वाचक अनुराधा नेरुरकर आणि कविवर्य अरुण म्हात्रे या चौघांचंही मी या अक्षर मैफिलीत मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, स्तंभलेखन करायचं म्हणजे मनातलं कागदावर उतरवायचं, त्यातील ताजेपणा जपत खुसखुशीत रूपात ते वाचकांसमोर सादर करायचं, डेडलाईन जपायची आणि मुख्य म्हणजे वाचकांना आपल्याशी जोडणारं लिखाण करायचं. इतकी व्यवधानं जपणाऱ्या सदर लेखकांना म्हणूनच प्रत्येक अनुभव मनात, डोळ्यात आणि कानात साठवून ठेवावा लागतो. सदर लेखन हे अंतर्मुख होऊन लिहिलेलं आणि वाचकांना अंतर्मुख करणारं लेखन असतं. आजचं मनी मानसी हे संगीता अरबुने यांचं पुस्तक म्हणजे नवशक्तीतील त्यांनी लिहिलेल्या सदराचं संकलन. परंतु इतरांच्या साहित्यकृती एकत्र करून त्याला योग्य न्याय देऊन त्याचं संकलन करणं ही तर तारेवरची कसरत म्हणायची. नमिता कीर आणि अरुणोदय भाटकर यांनी संपादित केलेलं गझल गाथा हे पुस्तक हा याचा उत्कृष्ट नमुना. संपादनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नमिता कीर यांनी गझल गाथाच्या आधी निवडक झपूर्झा या पुस्तकाचं आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या स्मरणिकेचं संपादन केलं होतं आणि त्याचं समीक्षकांकडून खूप कौतुकही झालं होतं. झपूर्झा त्रैमासिकाला मराठी साहित्य परिषदेचा आणि मुंबई पत्रकार संघाचा उत्कृष्ट अंक हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष म्हणून नमिताताई 2011 पासून कार्यरत आहेत. त्यांचा काळीज खोपा हा कविता संग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. नमिताताईंना पहिला प्रश्न विचारते. नमिताताई, गझल ही खरं तर उर्दू शायरीची मक्तेदार आहे. गझल सम्राट सुरेश भटांनी तिला मराठी घरात लोकप्रिय केलेलं असलं तरी कविते इतकी ती मराठी मनात अजून रुळलेली नाही. तर अशा या अपरिचित विषयावर गझल गाथासारख्या पुस्तकाच्या निर्मितीमागचा तुमचा नेमका हेतू काय होता? साहित्याच्या पारावर हा ग्रंथालयाने आयोजित केलेला ऑनलाईन उपक्रम. या उपक्रमामध्ये ग्रंथालयाने आमच्या गझलगाथा या पुस्तकाचा समावेश केल्याबद्दल आणि आम्हाला इथे निमंत्रित केल्याबद्दल मी ग्रंथालयाचे मनापासून आभार मानते. गझलगाथा या पुस्तकाचं संपादन मी आणि माझे सहकारी अरुणोदय भाटकर आम्ही दोघांनी मिळून केलं. स्वतः अरुणोदय हे उर्दू, मराठी आणि हिंदी गझलांमधील एक व्यासंगी व्यक्तिमत्व. गझल क्षेत्रातील जे अभ्यासक आहेत त्यांना अरुणोदय हे नाव अपरिचित नाही. दुर्दैवाने आज अरुणोदय आपल्यात नाही. गझलगाथा या पुस्तकाचं संपादन करायचं जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा ती केवळ एक पुस्तक निर्मिती नसावी तर गझल या विषयासाठी समर्पित केलेला तो एक प्रकल्प, प्रोजेक्ट असावा असा विचार आमच्या मनात होता. हा विचार आमच्या मनामध्ये 2-3 वर्षापूर्वी आला आणि आम्ही त्याच्या कामालाही लागलो. त्याचा पहिला भाग म्हणजे महाराष्ट्रातील 108 नामवंत गझलकारांच्या प्रत्येकी 3 ते 4 याप्रमाणे आम्ही 350 गझलांचा समावेश ह्या पुस्तकात केला. बोलीभाषेमध्ये अलीकडे गझल लिहिली जाते त्या बोलीभाषेतील गझलांचा समावेशही आम्ही गझलगाथेमध्ये केलेला आहे. अलीकडे अमराठी गझलकार मराठी गझल लिहितात, तसंच अनुवादित गझलासुद्धा मराठीमध्ये आलेल्या आहेत, त्यांचाही समावेश आम्ही या गझलगाथेमध्ये केला. चित्तरंजन भट, स्वतः अरुणोदय भाटकर, वैभव जोशी, जयदीप जोशी, शिल्पा देशपांडे, स्वप्नील शेवडे यासारखे
गझल क्षेत्रातील नामवंत आणि जी अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याकडून आम्ही गझल ह्या विषयावर विस्ताराने लिहिलेले लेख मागवले. जवळजवळ 8 लेखांचा यामध्ये समावेश आहे. या लेखांमध्ये गझल निर्मितीचं तंत्र, समीक्षा, आकृतीबंध या सर्व माहितीचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. नवोदित गझलकारांपासून ते आत्ता व्यासंगी गझलकारांपर्यंत हा गझलगाथा हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडावं ही आमची अपेक्षा आहे. प्रतिबिंब, ओंजळीतलं चांदणं आणि स्वतःला आरपार ओवताना यासारखे कविता संग्रह आणि चौकट हा कथासंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर मनी मानसी हा ललित लेख संग्रह ज्यांच्या सहज सुंदर लेखणीतून उतरला त्या संगीता अरबुने यांनी साहित्यसेवेबरोबरच आकाशवाणी, दूरदर्शन आणि साहित्य संमेलनात कथा कवितांचं सादरीकरण केलेलं आहे. तसंच त्या अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही करत असतात. मनीमानसी या त्यांच्या पुस्तकाला ग्रंथमित्र, डॉक्टर शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय सातारा अशा अनेक नामवंत संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले. संगीताताईंना पहिला प्रश्न विचारते. संगीताताई, सदर लेखन हा एक अतिशय लोकाभिमुख म्हणूनच लोकप्रिय असा साहित्य प्रकार आहे, पण तो जितका सहज वाटतो ना तितकाच तो आव्हानात्मक असतो, नाही का? तुमच्या कथा, कविता ते सदर लेखन हा प्रवास कसा झाला सांगा ना. नमस्कार रसिक श्रोते हो. ग्रंथालीने मला त्यांच्या रसिकप्रिय अशा साहित्याच्या पारावर या कार्यक्रमात आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. मेधाताई, बहुतांश साहित्यिकांची सुरुवात जशी कवितेपासून होते तशीच माझीही सुरुवात कवितेपासून झाली. त्यानंतर कथालेखन आणि ललित लेखन या दोन्ही प्रकाराकडे मी एकाच वेळेस वळले. कथा हा प्रकार आपल्याला जमता का बघू म्हणून मी हाताळला. त्याच वेळेस कवितेच्या काही मर्यादा असतात हे मला जाणवलं आणि त्यातून मी ललित लेखन आणि वैचारिक लेखनाकडे वळले. माझे काही लेख वाचून संपादक माझ्याकडून प्रसंगानुरूप तर कधी काही खास विषय देऊन लेख मागवू लागले. या संग्रहातील चुंबन, अभिव्यक्तीचं तरल माध्यम, कुलदेवतेचा जागर करताना असे काही लेख त्या संदर्भात सांगता येते. हे सगळं लिहिता लिहिता माझा त्यावर जम बसला. त्यानंतर महानदी वार्ताहर, कुसुमाकर, प्रहार आणि अगदी अलीकडे मनी मानसी हे नवशक्तीमध्ये मी सदर लिहिलं. सदर लेखन हा अर्थातच खूप आव्हानात्मक असा प्रकार आहे. महिन्यातून 2 किंवा 4 लेख द्यावे लागतात. ते विषय निवडणं, ते वेळेत पूर्ण करणं, त्यासाठीची शब्दमर्यादा पाळणं आणि आपल्याला जे लिहायचं आहे ते वाचकांना कसं अपील होईल याचा विचार करून त्याची मांडणी करणं, असं अनेक पातळ्यांवरचं ते आव्हान असतं. आणि हे वाटतं तितकं सोपं नाही, परंतु पाण्यात पडलं की पोहायला जमतं हा विचार करून मी ती सगळी आव्हानं स्वीकारली आणि मला ती चांगल्या तऱ्हेने पेलता आली. खरंच सदर लिहिताना शब्दमर्यादा पाळणं हे लेखकासमोरील फार मोठं आव्हान असतं. तर मग त्यावर कशी काय मात केलीत तुम्ही? मेधाताई, मनी मानसीसाठी 1000 शब्दाची मर्यादा होती. कॉम्प्युटरवर आता शब्द वगैरे सगळं काउंट करून येतं, परंतु एखादा विषय डोक्यात एकदा फिट झाला की तो विषय आपल्याला घेऊन टाकतो. त्यावर आपल्याला खूप काही सुचत जातं, आपण खूप काही लिहित जातो, परंतु आपणच लिहिलेलं त्यानंतर आपणच खोडत जायचं ही गोष्ट मात्र कवी लेखकांसाठी सोपी नसते. तसं करत असताना विषयाच्या मूळ गाभ्याला देखील धक्का लागण्याची शक्यता असते. शब्दमर्यादा पाळण्यासाठी सर्वात प्रथम मी माझ्या लिखाणाच्या प्रेमातून बाहेर पडले आणि वाचकांच्या नजरेने माझ्याच लेखांकडे पाहू लागले. त्यामुळे त्यातील कमी जास्त मला चांगल्या तऱ्हेने समजत गेलं. त्यामुळे एडिटिंगचं काम माझ्यासाठी खूप सोपं झालं. मी आधी सगळं लिहून काढायचे आणि आपणच दगडावर कोरीव काम करतो तसं माझ्याच लेखांवर मी कोरीव काम करत जायचे. ते तसं करत असताना त्यातला प्रवाहीपणा अबाधित ठेवण्याचा माझा कसून प्रयत्न असायचा. त्यामुळे हे सगळे लेख खूप कॉम्पॅक्ट झाले आणि वाचनीय देखील.
अर्थातच हे वाचकांचे अभिप्राय आहेत. त्याशिवाय ग्रंथालीसारख्या मातब्बर प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केलं. मराठवाडा साहित्य परिषदेने भगवंतराव देशमुख हा अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन या पुस्तकाचा गौरव केला. त्यावरून मनी मानसीचा दर्जा आपल्या लक्षात येईल. लेखकांनी आपल्या लिखाणाच्या प्रेमातून बाहेर पडणं आणि त्याला कात्री लावणं हे महाकठीण काम. संगीताताई, तुम्ही ते इतकं लिहिलं या करता हे खरंच कौतुकास्पद. नमिताताई, तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे गझल गाथा एक संदर्भ ग्रंथ म्हणून नक्कीच उपयोगी पडेल. परंतु मला सगळ्या वाचकांच्या वतीनं एक मूलभूत प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की कविता आणि गझल यातील नेमका फरक काय? आणि तुम्ही आम्हाला गझलचा आकृतिबंध पण थोडक्यात समजावून सांगाल का? कविता आणि गझल या दोघांमध्ये जो काही सूक्ष्म भेद आहे तो आपण बघणार आहोत. सुरुवातीला कविता ही उत्स्फूर्तपणाने सुचते आणि तितक्याच सहजपणाने ती कागदावर उमटते. कविता म्हणजे हळूवार भावनेचा, एखाद्या विषयाचा किंवा अभिव्यक्तीचा केलेला विस्तार असतो. कविता ही वृत्तामध्ये लिहिली जाते, त्यावेळेला कवितेबरोबर यमक लागतं. पण जेव्हा ती मुक्त छंदात लिहिली जाते त्यावेळेला तिला असलं कुठलंही बंधन असण्याची गरज नसते. कविता ही ठराविक कडव्यांमध्ये किंवा विशिष्ट चरणामध्ये लिहिली पाहिजे असंही काही बंधन नसतं. कवितेत एक बीज असतं, एक सूत्र असतं आणि ते सूत्र संपूर्ण कवितेभर उलगडत जातं. मात्र हे जे कवितेचं बीज आहे ते सशक्त असलं पाहिजे. याचं कारण त्याच्यावर उभी राहणारी ही कविता तरच सशक्त बनत जाते. आता गझल याविषयी म्हणायचं तर गझल हा एक प्रभावी काव्य प्रकारच आहे. गझल लिहिणारा हा स्वतः उत्तम कवी असला पाहिजे, कवितेची जाण त्याला असली पाहिजे. गझल हा वृत्तबद्ध काव्य प्रकार आहे, त्यामुळे तो अक्षरगण, मात्रावृत्त यामध्ये लिहिला जातो. गझलमध्ये विषयांचं वैविध्य असतंच. गझलच्या पहिल्या ज्या 2 ओळी म्हणजे एक शेर असतो, 2 ओळींचा मिळून एक शेर बनतो. तर पहिला जो शेर असतो, पहिल्या ज्या 2 ओळी असतात त्यांना मतला असं म्हणतात. आणि गझलमधल्या या 2 ओळीतली पहिली जी ओळ असते त्याला उला मिसरा म्हणतात आणि दुसरी जी ओळ असते तिला सानी मिसरा असं म्हणतात. ह्या गझलमधल्या ज्या 2 ओळी शेर ज्याला आपण म्हणतो तर त्या 2 ओळींचा परस्पर संबंध असणं मात्र खूप आवश्यक असतं. गझलमध्ये अनेक शेर असतात, म्हणजे 5 शेर किंवा 5हून अधिक शेरांची मिळून एक गझल बनत असते. आणि एक वैशिष्ट्य असं की गझलमधील प्रत्येक सुटा शेर ही एक स्वतंत्र कविता असते. गझलचा जो शेवटचा शेर असतो त्याला आखरी शेर म्हणतात. आणि समजा ह्या शेरामध्ये शायराने आपलं नाव घातलं तर त्याला मक्ते का शेर असं म्हणतात. ही गझलची एक रचना. आता आपल्याला गझलच्या आकृतिबंधाविषयी सांगायचं झालं तर असं मी म्हणेन की गझलमध्ये वृत्त, लगावली, रदीफ म्हणजेच अंत्ययमक, काफिया, यमक, अलामत हे सगळं ह्या आकृतिबंधात येतं आणि त्यातूनच गझल उभी राहते. म्हणजे गझलेचे हे सगळे नियम झाले, ज्याला गझलची जमीन असंही म्हणतात. तर गझल ही एक रचना आहे आणि त्याच्यासाठी मराठीचं व्याकरण चांगलं असण्याची गरज असते. तसंच ह्रस्व, दीर्घ, दोडाक्षर या सगळ्यांचा भरपूर अभ्यास असणं गरजेचं असतं. असं म्हणतात की बळे ती कशाला लिहावी गझल, मनातून नयावी सुचावी गझल. म्हणजे गझलेचं मूळ स्रोत कवितेसारखंच मनातूनच उमटलं पाहिजे आणि नंतर मात्र तिची रचना जाणीवपूर्वक करायला लागते. प्रत्येक सुटा शेर ही एक स्वतंत्र कविता असते असं तुम्ही म्हणालात. तर या गझल गाथेतील 4 स्वतंत्र शेर मी वाचकांसमोर सादर करते. नदी काठावरी थोडी उथळ झाली, नदी काठावरी थोडी उथळ झाली, किती मग आसवांची पळापळ झाली. चंद्रशेखर सानेकरांचा हा शेर आता. ते मग बनले पुढे दुखणे जीवाचे,
ते मग बनले पुढे दुखणे जीवाचे, जे मनाला लागले होते जरासे. गोविंद नाईकांचा. जर कधी दोघात झाली फाळणी, जर कधी दोघात झाली फाळणी, तू मला अन मी तुला ही वाटणी, तू मला अन मी तुला ही वाटणी. सुरेख. आणि हा चौथा शेर मला खूपच आवडलेला. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला, जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा. नमिता ते सुरेश भटांचं एल्गार म्हणजे मराठी गझलांचं बायबल. त्यांनी नवोदित गझलकारांसाठी अतिशय उपयुक्त अशी गझलेची बाराखडी ही सुद्धा लिहून ठेवली आहे. अलीकडच्या गझल लेखनात ही सगळी पथ्य पाळली जातात का? आणि सुरेश भटांच्या एल्गार नंतरच्या गझल लेखनाचं काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही? गझल दैवत सुरेश भटांचा एल्गार हा गझल संग्रह 1983 साली प्रकाशित झाला. यामध्ये विषयांचं वैविध्य होतं, जे तरुण वर्गाला विलक्षण आवडलं. इथून तरुण पिढीचा गझल प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. सुरुवातीची गझल ही प्रेम, प्रणय, विरह, स्त्रीचं सौंदर्य यामध्ये गुरफटलेली होती. प्रेम हा गझलचा स्थायी भावच आहे. तो आजही आहे, उद्याही राहणार आहे. पण गझल ही हळूहळू रोमॅन्टिसिझममधून बाहेर पडू लागली आणि भोवतालच्या सर्वसामान्यांचं आयुष्य, त्यांचं जगणं, त्यांचं सुखदुःख, त्यांच्या वेदना ती प्रभावीपणाने मांडू लागली. एकेश एक ज्येष्ठ गझलकार यांचा एक शेर आहे, तो या ठिकाणी सांगते. गरीबाच्या लग्नात नवरी गोरी काय काळी काय, गरीबाच्या लग्नात नवरी गोरी काय काळी काय, महागाईने पिचलेल्यांना होळी काय दिवाळी काय. हे जे एक अस्वस्थ करणारं वास्तव समाजामध्ये आज आपल्याला दिसतंय, ते सगळं गझलमध्ये प्रतिबिंबित होऊ लागलं. जानवे घालू नका हो विठ्ठलाला, जानवे घालू नका हो विठ्ठलाला, त्या बिचाऱ्याला स्वतःची जात नाही, असं म्हणून समाज व्यवस्थेवर सुद्धा गझलेमधून भाष्य होऊ लागलं. हळूहळू गझलेचा हा प्रवास कष्टकरी ते शेतकरी वर्ग ह्यांच्या बांधावर जाऊन पोचला. शेतकऱ्यांची दुःख, कष्टकरी लोकांची दुःख ही गझलेमधून व्यक्त होऊ लागली. एक शेर सांगते. राहिला नाही भरवसा पावसाचा, राहिला नाही भरवसा पावसाचा, आसवांवरती पिकाची भिस्त आहे. खरोखरच शेतकऱ्यांची जी व्यथा असते, ती व्यथा ही गझलेमधून अशा पद्धतीने व्यक्त होत जाते. अलीकडे गझलेमध्ये विषय, आशय, प्रतिमा, कल्पना ह्यातून एक विविध प्रकारचं वैविध्य आलेलं आपल्याला दिसतं. बोलीभाषेमधून सुद्धा गझल लिहिली जाते. आता सुरेश भटांनी गझलची बाराखडी हे जे पुस्तक लिहिलं, ते पुस्तक त्यांनी याच दरम्याने तरुणाईच्या हातात दिलं आणि तेव्हापासून गझल लेखनाला एक दिशा, एक आकृतीबंध आणि एक तंत्र मिळालं. आधीही गझल लेखन तंत्रातच केलं जात होतं, आकृतीबंधही होता, पण ज्याला आपण लिखित स्वरूपात जे आपण म्हणतो माहिती, जो अभ्यास, तो या गझलच्या बाराखडीतून गझल लेखकांना उपलब्ध झाला. त्यामुळे काय झालं की एक गझल लेखनाला एक दिशा मिळतानाच गझल आश्वासकही बनत गेली. सुरेश भटांनी याच वेळेला गझल लिहिणाऱ्यांना एक सल्ला दिला. ते म्हणाले की थांबायची तयारी असली तर, वाट बघायची तयारी असली तर गझल तुम्हाला नक्की वश होईल. आता ही थांबायची तयारी, वाट बघायची तयारी म्हणजे काय तर गझलचा अभ्यास, गझलच्या आकृतीबंधाचा अभ्यास, गझलच्या एकूण रचनेचा अभ्यास, तो चांगला झाला की गझल नक्की वश होईल, असा हा मंत्रच सुरेश भटांनी दिलेला होता. गझलमध्ये काय आहे की गझल लिहिली जाते, पण गझलमध्ये आणखीन एका गोष्टीचं सातत्य लागतं, ते म्हणजे लेखन, वाचन आणि सादरीकरण याच्यात सातत्य लागतं की ज्याच्यामुळे गझलकार तयार होतात. प्रयोगशीलतेच्या वाटेवर
वळणावर आज आपली मराठी गझल उभी आहे. आपल्या सर्वांना परिचित ज्येष्ठ कवी उंच माझा झोका या शीर्षक गीताचे गीतकार आणि गझल या साहित्य प्रकाराचे जाणकार कविवर्य अरुण म्हात्रे हे आता गझल गाथा या पुस्तकावर आपली वाचक प्रतिक्रिया नोंदवणार आहे. नमस्कार, मी कवी अरुण म्हात्रे गझल गाथा नावाच्या पुस्तकाच्या संबंधित बोलण्यासाठी तुमच्यासमोर आहे. गझल गाथा हे पुस्तक आमच्या नमिता कीर मॅडम आणि अरुणोदय भाटकर या दोघांनी संपादित केलेलं आहे. नमिता कीर या स्वतः कवयित्री आहेत आणि त्यांचं गझलविषयीचं प्रेम हे अकृत्रिम प्रेम आहे. त्या प्रेमातून त्यांनी हे संपादन केलं आहे. पण त्यांनी या संपादनासाठी अरुणोदय भाटकर यांची मदत घेतलेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. अरुणोदय भाटकर हे नाव हे गझलमधलं अत्यंत महत्त्वाचं नाव आहे, मराठी गझलमधलं. कारण या माणसाचा व्यासंग, या माणसाचं गझलवरचं प्रेम, या माणसाचा गझलचा शोध आणि गझलेवर असलेली अकृत्रिम अशी निष्ठा हे सगळं या पुस्तकामध्ये उतरलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे पुस्तक मला असं वाटतं की जर का मराठी कवितेच्या प्रवाहाचा विचार करायचा तर मरडे करोत्तर जी मराठी कविता आहे, या कवितेमध्ये नवकवितेने एक आपली वाट निवडलेली आहे आणि दुसरी वाट जी निवडलेली आहे ती मला वाटतं सुरेश भटांच्या ह्या शिष्य संप्रदायाने निवडलेली ही गझलची वाट आहे. लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं सगळे नवकवी लिहित आहेत, जी नवकविता मराठीमधली आहे त्याच्या तोडीची ही गझल आहे. कारण यातले गझलकार सगळे हे उच्च शिक्षित किंवा अभ्यासक व्यासंगी असे लोक आहेत. आपण काय लिहितो याचा विचार करणारे असे लोक आहेत. आणि त्याच्यामुळं ती जी एक कविता आहे ती लोकप्रिय होत नाही. ती खूप सुंदर लिहितात पण ते लोकांपर्यंत जात नाही. आणि त्याच वेळी तशाच पद्धतीचं काही सांगणारी जी गझल आहे ती मात्र लोकांपर्यंत जात आहे, लोकांना आवडते आहे, लोक लक्षात ठेवत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे पुस्तक आहे हे या अँगलमधून आपण बघायला हवं. मराठी कवितेच्या प्रवाहामध्ये गझल हा एक वेगळा स्वतंत्र प्रवाह आहे आणि तो इतका लोकप्रिय आहे. पण केवळ लोकप्रियतेच्या निकषावर ही गझल टिकणार नाही. ही गझल टिकणार आहे त्यातल्या अत्यंत जोरदार अशा शेरांच्या मधून. आणि म्हणून मला असं वाटतं की ही गझल, हे पुस्तक जे आहे ते तुम्हाला अशा सगळ्या गझलेपर्यंत घेऊन जातं. ते सगळ्या अभ्यासकांना फार आवश्यक असं आहे. या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर पाकिस्तानच्या अजीज बानो दाराब वफा या कवयित्रीची एक गझल आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आपण हैराण होऊन जाऊ असे शेर ह्या बाईंनी लिहिलेले आहेत. ती असं म्हणते की खुद में उतरूंगी तो मैं भी लापता हो जाऊंगी, रोशनी के गार में जाकर दिया हो जाऊंगी, कौन पहचानेगा मुझको मेरी सूरत देखकर, जब मैं अपनी जिंदगी का आईना हो जाऊंगी, जब मैं अपनी जिंदगी का आईना हो जाऊंगी. आणि शेवटी असं म्हणते ती कि मर के खुद में दफन हो जाऊंगी मैं भी एक दिन, मर के खुद में दफन हो जाऊंगी मैं भी एक दिन, सब मुझे ढूंढेंगे जब मैं रास्ता हो जाऊंगी. मला असं वाटतं की गझल नावाच्या कवितेच्या अशा अत्यंत महत्त्वाच्या एका मोठ्या सरोवराच्या केंद्रस्थानी घेऊन जाणारी अशी जी गझल लिहिली जाते सध्या, त्या गझलेच्या तळ्यापाशी घेऊन जाण्याचं काम हे पुस्तक तुम्हाला करणार आहे. त्याच्यामुळे मला नेहमी ह्या पुस्तकाकडे बघितलं की असंच वाटतं की गझलेचा हा नियम विलक्षण, गझल शोधते फसलेले क्षण, गझलेचा हा नियम विलक्षण, गझल शोधते फसलेले क्षण, मनात नक्षत्रांच्या राशी गझल वेचते पडलेले कण, आणि जिथे सुख कळवळते तेथून गुणगुणते आत्म्याची तणतण, तडकून जाता काचा तली मंद हसे गझलेचे दर्पण, मंद हसे गझलेचे दर्पण. अनेक जणांच्या गझला यामध्ये आहेत. मराठीमध्ये कधी नव्हे तेवढा जो बहर आलेला आहे गझलांचा, तो सगळा बहर या पुस्तकामध्ये आहे. आणि इतकी विलक्षण सगळी नवीन मंडळी आहेत ज्यांची नावं आपण कधीही ऐकली नाहीत, अशा सगळ्या मंडळींनी उत्तम उत्तम गझला लिहिलेल्या आहेत. आणि तुम्हाला फक्त एकच सांगतो जाता जाता, या मुखपृष्ठावर गुलाबाचं एक फूल आहे आणि त्याचा देठ आहे. आणि नीट पाहिलं तर लक्षात येईल की त्या देठाला खिळा मारलेला आहे. एखाद्या अत्यंत सुंदर अशा देखण्या गोष्टीला खिळा मारून किंवा त्याला त्रास देऊन, तकलीफ देऊन जर त्यातून काही उमटत असेल तर ती गझल आहे असं मला वाटतं.
म्हणून नमिता कीर आणि अरुणोदय भाटकर या दोघांनी संपादित केलेलं हे गझलगाथा पुस्तक आपण जरूर बघा आणि गझलेचा आनंद घ्या, गझलेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करा. खरं तर सदर लेखनाला एखादं सूत्र असलंच पाहिजे असा काही नियम नाही, पण मनी मानसीमध्ये विषयांचं वैविध्य असलं तरी एक सुसूत्रता जाणवते. म्हणजे जसं की रूढी परंपरांबद्दल संगीताताईंनी नव्याने केलेला विचार यात आहे आणि त्यातून आलेलं भाष्यही आहे, किंवा सिनेसंगीताच्या ओळींमधून जाणवलेली अनुभूती. तर संगीताताई या विषयांकडे वळावंसं का बरं वाटलं तुम्हाला? वर्तमानपत्रीय सदर लिहिताना सर्वसामान्य वाचक वर्ग समोर ठेवून लिहावं लागतं. आपल्याला काय माहीत आहे यापेक्षा वाचकांना नेमकं काय हवं आहे याचा आधी विचार करावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं जगणं, त्याची अभिरुची, त्याच्या श्रद्धा, त्यांच्या धारणा केंद्रस्थानी ठेवून मी लिहित गेले. त्यामुळे विषय जरी वेगवेगळे असले तरी त्याचं मूळ सूत्र हे माणूस हेच राहिलं आणि त्यामुळे त्यात एक प्रकारचा सुसूत्रपणा येत गेला. त्याबरोबरच या लेखातून वाचकांचं नुसतं रंजन न करता त्यातून त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे हा विचार माझ्या मनात होता. विशेषतः सर्वसामान्य माणसांच्या मनात ठाण मांडून बसलेल्या चुकीच्या धारणा, त्यांच्या जगण्यावर असलेलं परंपरांचं जोखड, या सगळ्यातून तो बाहेर पडला पाहिजे आणि त्यानं अंतर्मुख होऊन या सगळ्याचा पुनर्विचार केला पाहिजे. या सामाजिक जाणीवेतून यातले अनेक लेख आकाराला आलेले आहेत. यामध्ये आपल्या एकूण परंपरा, त्यामागचं नैसर्गिक आणि सामाजिक प्रयोजन, त्यामागचं लॉजिक आणि आताच्या काळाशी असलेली त्याची संगती, विसंगती, त्यातलं साचलेपण आणि अलीकडच्या काळात या सगळ्याचं होऊ लागलेलं भयानक असं उत्सवीकरण, यावर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सामाजिक धारणा कवटाळताना, नवरात्रीचा जागर करताना, विचारांची बीजं रुजविताना असे काही लेख त्या संदर्भात सांगता येईल. वेदाताई, तुम्ही मगाशी म्हणाला तसं रिमझिमगिरे सावन नावाचा एक लेख या संग्रहात आहे. त्याचं असं झालं की पावसाळ्याच्या निमित्ताने मी खूप सारे लेख या अगोदर लिहिलेले होते. सदरसाठी पावसावर नेमकं काय वेगळं द्यावं याचा विचार करत असताना माझ्या लक्षात आलं, आपल्या हिंदी मराठी सिनेमातील काही पावसाळी गीतांचं जनमानसावर प्रचंड गारुड आहे. त्याबद्दल लोकांना कायम ऐकायला आवडतं, त्यात रमायला आवडतं. त्या गाण्यांचे बोल, त्याची सिनेमॅटोग्राफी मनाला त्या मूडमध्ये घेऊन जाणारी आहे. त्यामुळे या गाण्यांचा मी बारकाईने अभ्यास केला. तेव्हा मलाही माहीत नसलेला एक वेगळाच पाऊस या लेखांच्या माध्यमातून माझ्या ओंजळीत आला. प्रेम एक गुलजार अनुभूती, यामध्ये देखील प्रेम या संकल्पनेचा मी याच अंगाने शोध घेतला आहे. तो देखील मनाला हळवं करणारा अनुभव होता. तो मी तितक्याच अलवार हाताने शब्दबद्ध केला आणि हे दोन्ही लेख नितांत सुंदर झाले. एकूणच हे सगळे लेख लिहित असतानाची अनुभूती नितांत सुंदर अशी होती. शब्द चापुल्या जीवाचे जीवन किंवा घर काही सांगू पाहतात सारखे लेख लिहिताना लिखाणाची तंद्रा अवस्था काय असते, विचारांचा एखादा धागा पकडून किती खोलात उतरता येतं आणि आपल्याला माहीत नसलेलं किती आणि काय काय आपल्या हाताशी लागतं, एखाद्या विषयाला किती कंगोरे असू शकतात, हे मी प्रत्यक्ष अनुभवलं. या सदरच्या निमित्ताने अवतीभोवती घडणाऱ्या घटनांकडे, आपल्याला येणाऱ्या अनुभवांकडे पाहण्याची, त्या घटनांचा पुन्हा नव्याने अन्वय लावण्याची, त्यातलं सौंदर्य शोधण्याची एक नजर त्यातून विकसित झाली. संगीता त्यांची बोलताना मी त्यांना विचारलं की मनी मानसीमधील तुम्हाला स्वतःला भावलेला लेख कोणता? सगळेच आवडले आहेत. आईला आपली सगळी अपत्य सारखीच नाही का? सांगता येणं कठीण आहे. अशी गुळगुळीत उत्तरं न देता पटकन त्या म्हणाल्या, शब्दची अमुच्या जीवनाचे जीवन. तर मी आता त्यातल्या थोड्या भागाचं अभिवाचन करून दाखवते. शब्दची अमुच्या जीवाचे जीवन. झोपण्या व्यतिरिक्त असा एकही क्षण नसतो ज्यावेळी आपण बोलत नाही. किती बोलत असतो आपण, सतत बोलायचंच असतं आपल्याला. दुसऱ्याला सतत काही ना काही ऐकवायचंच असतं. मौनव्रत हा देखील एक भ्रमच. त्यावेळी ती व्यक्ती फक्त इतरांशी शब्दांनी संवाद साधत नसते, किंवा असं म्हणता येईल की
त्या बोलण्याला आवाज नसतो, परंतु आतल्या आत तो माणूस स्वतःशी बोलतच असतो. इतर वेळेपेक्षा जरा जास्तच म्हटलं तरी चालेल. आपण सगळेच स्वतःशी असे अव्याहतपणे बोलतच असतो. विचार करणं म्हणजे तरी काय, स्वतःशी बोलणंच ना. अगदी खाता पिता उठता बसता इतकंच काय, वाचत असताना, अगदी जप करताना आणि ध्यानधारणा करताना सुद्धा बोलतच असतो आपण स्वतःशी. निशब्द होणं असं काही मी तरी अजून अनुभवलेलं नाही. आपल्या रोजच्या जगण्यातही कितीतरी ठिणग्या या शब्दांनीच पडत असतात. कुणीतरी जिव्हारी लागणारं बोलतं, कितीतरी दिवस मग आपलं हृदय भळभळत राहतं. गंमत म्हणजे त्या भळभळणाऱ्या जखमेवर मलम देखील शब्दांचंच लावावं लागतं. आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर नेमका काय परिणाम होईल हे त्या व्यक्तीची मानसिकता कशी आहे यावर बऱ्याचदा अवलंबून असतं. प्रत्येकच वेळी ते आपल्या ध्यानात येईल असंही नाही. त्यामुळे कुठल्या गोष्टी बोलायच्या आणि कुठल्या नाही ह्याची प्रत्येकाने आपापल्या मनात खुणगाठ बांधायलाच हवी. आता वृद्ध लोकांना तुम्ही फारच थकलात हे तर कधीच सांगू नये, कारण ते दिवसागणिक थकतच जाणार असतात. आपण त्यांना पुन्हा ते सांगणं म्हणजे मरणाच्या तुम्ही आणखी जवळ चालला आहात याची त्यांना जाणीव करून देण्यासारखं असतं. त्यापेक्षा बरी आहे ना तुमची तब्येत, इतकं विचारलं तरी त्यातून तुमच्या मनातली काळजी त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्याहीपेक्षा मागच्या वेळेपेक्षा आता तुम्ही छान तरतरीत दिसताय असं म्हटलं तर आपण वाटतो तितके काही म्हातारे नाही आहोत, अजूनही आपण छानपैकी जगू शकतो असा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. संगीताताई, लिहिता लिहिता हे खरं तर तुमचं मनोगत, परंतु तो एक स्वतंत्र लेख होऊ शकला असता इतका सुंदर उतरला आहे. त्या ज्या विचारांच्या गुंत्याबद्दल तुम्ही लिहिलाय तो अनुभव श्रोत्यांशी शेअर करा ना. मेधाताई, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. लिहिता लिहिता हा एक स्वतंत्र लेखच आहे. सदरचा शेवट मी या लेखाने केला होता, परंतु आपल्या आजच्या वाचक अनुराधा नेरुरकर यांनी मला सांगितलं की हा लेख मनोगत म्हणून फार छान वाटेल, आणि मलाही ते पटलं आणि मी तो लेख मनोगत म्हणून घेतला. या लेखामागे मूळ विचार होता तो म्हणजे सर्वसामान्य माणसाला लेखक कसा लिहितो, त्याला हे सगळं कसं सुचतं याबद्दल कायम एक कुतूहल असतं. त्या संदर्भात आपण जाता जाता वाचकाशी संवाद साधावा या हेतूने मी तो लेख लिहिला. कारण आजवरच्या एकूण लेखन प्रवासात लिहिण्याची प्रोसेस मनामध्ये कशी आकाराला येते, नेणीवेग आणि जाणीवेग त्याची कशी स्पंदनं उमटतात, लेखक कसा घडत जातो हे मला चांगल्या पद्धतीने उमगत गेलं होतं. त्या सगळ्या प्रोसेसचा माझ्या कुवतीनुसार मी मानसशास्त्रीय अंगाने वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून वाचकांच्या हाती मला लिहिण्याच्या संदर्भातील एक चांगला ऐवज ठेवता आला असं मला वाटतं. संगीताताईंनी आत्ताच अनुराधा नेरुरकर यांचा उल्लेख केला. अनुराधाताई या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या कविता संग्रहांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मनी मानसीबद्दल त्या काय म्हणतायत ते ऐकूया. नमस्कार, मी अनुराधा नेरुरकर. संगीता हरगोणे यांच्या मनी मानसी या ललित लेखसंग्रहामध्ये एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली, ती म्हणजे लेखिकेचं व्यक्ती म्हणून घडणं आणि आपले संस्कार आणि अनुभवातून आपलं व्यक्तिमत्व घडवणं. आई वेगळी मुलगी म्हणून आजोळी वाढलेल्या लेखिकेवर संस्कार केले ते तिच्या आजीने. तिची आजी हा तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक. बेताच्या परिस्थितीतही अतिशय प्रगल्भ विचारांची श्रीमंत मूल्य जपणारी, काळाच्या खूप पुढे गेलेली, अशिक्षित तरी तत्वनिष्ठ असणारी आजी बऱ्याच लेखांमधून आपल्याला भेटत राहते. रूढी, परंपरा, सणवार अशा अनेक गोष्टी या लेखामध्ये आहेत. तरीही त्यात घर, गृहिणी, सासर, माहेर, नातेसंबंध या शब्दांच्या पारंपरिक अर्थांना नवव्यापक स्वरूप देण्याचा मौलिक विचारही आहे. मुलांवर आपल्या अपेक्षांचं ओझं न लागता त्यांना त्यांचे निर्णय घेऊ देणं, वाढत्या वयातही आपण आपली स्पेस जपणं, फसव्या आकर्षणाच्या आहारी न जाता
आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणं, प्रॅक्टिकल वागणं या मतांसोबतच नाव कमवायचं असेल तर नावात आपलं अस्तित्व ओतता आलं पाहिजे, असे विचार लेखिकेच्या प्रगल्भतेची जाणीव करून देतात. सध्याच्या काळातलं सर्वांचं हक्काचं व्यासपीठ असणारं फेसबुक, त्याच्या कर्त्या मार्क झुकेरबर्गला मार्कंडेया असं लेखिकेने संबोधणं सुद्धा मला आवडून गेलं. सोशल मीडियाचे फायदे, तोटे, अतिरेक आणि कळत नकळत आपलंही त्याच्या अधीन होणं याचा अगदी मिश्कील शैलीत समाचार लेखिकेने घेतलेला आहे आणि तो वाचताना आपणही अंतर्मुख होतो. विशेष म्हणजे चुंबन या नाजूक विषयाचा घेतलेला सर्वस्पर्शी आढावा तर अगदी लाजवाब आहे. सभोवती घडणाऱ्या घटनांचं सूक्ष्म निरीक्षण करत बालपणीच्या आणि तरुणपणीच्या कडूगोड आठवणींना उजाळा देत वैज्ञानिक कारणांसोबतच सकारात्मक विचारांचे दाखले देत अभिव्यक्तीला नवा आयाम देणारे हे लेख आहेत. मुळात अतिशय संवेदनशील कवयित्री असणाऱ्या लेखिकेने कुठेही उपदेशाचा आव न आणता अनुभव आणि अभ्यासाचा नेटका मेळ साधलेला आहे आणि म्हणूनच हे सर्व लेख अतिशय वाचनीय झालेले आहेत असं मला वाटतं. तुझ्या विना या 6 ऋतूंचे काय करू, तुझ्या विना या 6 ऋतूंचे काय करू, ऋतू 7वा होऊ आपण पुढल्या जन्मी. हा ममता सपकाळ यांचा एक शेर नुकताच वाचनात आला. गझलच्या प्रांतात स्त्री गझलकारांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते असं दिसून येते. नमिताताई, या स्त्री गझलाकारांच्या ज्या गझला आहेत त्या पुरुष गझलाकारांपेक्षा वेगळ्या आहेत, म्हणजे त्यांचा बाज वेगळा आहे असं तुम्हाला वाटतं का? महाराष्ट्रात सुरेश भट यांनी गझल हा काव्य प्रकार रुजवला आणि वाढवला. त्यामुळे विशेषतः तरुण वर्ग इतका प्रभावित झाला की तो नकळत या दिंडीत सहभागी झाला आणि हा म्हणताना गझल हा काव्य प्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचला. या दिंडीत पुरुष गझलकारांबरोबरच स्त्री गझलकारही सामील झाल्या होत्या. त्यामध्ये आवर्जून संगीता बर्वे, ललिता वाठिया, नीता भिसे, ज्योती बालिगा, प्रभा सोनवणे, राधा भावे, ममता सिंधुताई सपकाळ यांचा उल्लेख करावासा वाटतो. या आणि ह्यांच्या तोडीच्या अनेक स्त्री गझलकारा आज महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ 200हून अधिक स्त्री गझलकार आहेत. आमच्या गझलगाथा या पुस्तकामध्ये मी 25 स्त्री गझलकारांच्या प्रत्येकी 2-3 याप्रमाणे 55 अशा गझलांचा समावेश केलेला आहे. स्त्री ही गझलकारा असू दे किंवा ती कवयित्री असू दे, तिची निरीक्षण शक्ती ही विलक्षण असते. त्या जे जे लिहितात ते तरल असतं, ते मनस्वी असतं आणि ते प्रभावी असतं. यासाठी 2 सुंदर शेर पेश करते. शर्वरी मुनीश्वर यांचा हा शेर आहे. त्यामध्ये त्या म्हणतात, संकटाने विचारून यावे मला, संकटाने विचारून यावे मला, हा असा आज माझा दरारा हवा. संकटाचा सामना करता करता स्त्रीला गवसलेली जी एक आत्मखूण असते ना, ती या आपल्याला गझलेमधून डोकावताना दिसते. प्रतिभा सराफ ह्यांचा एक शेर आहे, सुंदर शेर आहे. त्या म्हणतात, कितीदा नटावे कितीदा सजावे, कितीदा नटावे कितीदा सजावे, शरीरापुढेही मला तू पाहावे. म्हणजे माझ्याकडे माणूस म्हणून बघ, स्त्री म्हणून बघू नको. ही जे एक विचारातली बंडखोरी आहे ती ह्या गझलमधून प्रतिबिंबित झालेली आपल्याला दिसते. या सगळ्या ज्या स्त्री गझलकार आहेत त्यांच्यामध्ये विषयांचं वैविध्य आहे आणि त्या सगळ्यांच्या गझला ह्या वेगवेगळ्या प्रतिमा, वेगवेगळ्या कल्पना घेऊन सजलेल्या आपल्याला दिसतात. मी एवढंच म्हणेन की प्रत्येकीचा पाऊस वेगळा, प्रत्येकीचं भिजणं वेगळं, पण प्रत्येक स्त्री गझलकाराची गझल ही खरोखर आपल्या वेगळेपणातून आपल्या मराठी गझलेमध्ये उठून दिसते. कुछ इस तरह से जिंदगी को आसान कर लिया, कुछ इस तरह से जिंदगी को आसान कर लिया, किसी से माफ़ी ली किसी को माफ़ कर दिया.
जीवन जगण्याची कला मोजक्या आणि नेमक्या शब्दात सांगणारा गालिबचा हा शेर माझा अत्यंत आवडला. नेमकं आणि मोजकं लिहिणं ही एक कलाच म्हणायची. मग ती गद्यात असो वा पद्यात, गझलेतील शेर असोत वा सदर लेखनातील ललित लेख. मंडळी, अशाच साहित्यिक गप्पा गोष्टी करण्यासाठी आम्ही नित्यनेमाने येतच राहणार आहोत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी. त्याचा आस्वाद घेण्यासाठी नक्की उपस्थित राहा. ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा. हा साहित्य सुवास दाही दिशांना पसरू दे. आपल्याला आवडलेली पुस्तकं घरपोच मिळवण्यासाठी आपण ग्रंथालीच्या खालील नंबरवर संपर्क करू शकता. आज पारावर सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून मी आपल्या वाणीला विराम देते. नमस्कार.